खरं तर बॅटिंग करत असताना खरं तर पाहायला मिळेल लिमणेवाडी क्रिकेट संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये खरं तर उद्या इंस्टाग्रामला खरं तर नांदगाव क्रिकेट संघाचा एक ब्लॉग आहे या शंकडे या आणि तो गडी काय मोकार बारीक दिसत होता काय काय सांग तू जरा मिरर नाही दमकोंड लागा एक नंबर गडी आहे चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते लिमणेवाडी क्रिकेट संघाकडनं दोन फलंदाज सुनील आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अगदी विचार केला तर उद्या मात्र कदाचित आता इंस्टाग्रामला केलं तर जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव यांचा खरं तर व्हिडिओ पाहायला मिळेल खरं तर इंस्टाग्रामचे एक चांगले व्यक्ती आहेत भाऊ आपलं नाव सार्थक गायकवाड नाही आता करते करते तू हिंडू नको हा का ना काय चिंगरू टिकतील या गाडी तुला सार्थक गायकवाड खरं तर त्यांचा ब्लॉग खरं तर पाहायला मिळतो सातत्याने इंस्टाग्राम मध्ये त्यांचे व्हिडिओ जरूर पाहायला मिळतात आणि पर्यंत सगळ्या बॅच मध्ये नाही ते तिकडं ते तेवढं फिल्डर आहेत का हा थांबा तेच गटे पण रात्री तरी 5 वाजले आज तरी लवकरच आवते ना बघा 2 वर्ष मॅच आहे आणि 2 वर्षा मॅच मध्ये खरं तर प्रथमदा बॅटिंग करतोय तो म्हणजे लिमणेवाडी क्रिकेट संघ खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो हा सामना पाहायला मिळतो शेवटचा सामना आहे दुसऱ्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये खरं तर गावणवाडी क्रिकेट संघ सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय आणि तिथून जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो एका साईडला टीम आहे लिमणेवाडी आणि दुसऱ्या साईडला टीम आहे जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव या दोन संघामध्ये क्वालिफायच्या मॅच आणि क्वालिफायच्या मॅच मध्ये 2 वर्षीय मॅच आहे खरं तर नांदगाव क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण केलं लिमणेवाडी क्रिकेट संघाला म्हणजे विरोधी टीमला खरं तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केले चला मॅच स्टार्ट करा अंपर तू काय कॉम्प्रोमाइज करतो का काय त्यांचं बॉल एकच आहे का याची नजर काय तो गरुड परवडला पण सोन्या नाही परवडला काय सांगायचं आहे एक मिनिट आपण बॅच देखील लगेच स्टार्ट करणार आहोत ओके येस थँक्यू लिमण्यावाडी वाल्यांचा काय आहे मग कसं आहे माहित आहे का रोक बायटो योग बॉल तर योग बॉल गेम ऑन पहिला बॉल ओ इथे आपल्याला जोरदार पाहायला मिळते आणि अगदी विचार केला तर एक्स्ट्रा मिस करणारा कदाचित हा बॉल पंचांचा रिव्ह्यू आहे आता स्वतः पंचाने रिव्ह्यू घेतलाय तर शंका थोडीफार जरूर जाणवते आपण चेक करतो इथे पंच बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय की नाही ना मग फलंदाज बाद असेल
फलंदाज बाद असेल, कारण अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल अगदी स्टंपच्या बदोबद हा बॉल पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद आहे. कारण पंचाने देखील स्वतःने सांगितलं की हा माझा रिव्ह्यू आहे आणि तो अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल फलंदाज बाद आहे. चला शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यामध्ये खरं तर ही जबरदस्त मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. एका साईडला टीम आहे लिमणेवाडी आणि दुसऱ्या साईडला टीम आहे जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव. या दोन संघामध्ये 2 वर्षीय मॅच आहे आणि 2 वर्षीय मॅच मध्ये धावा बनवल्या जातील किती? 2 ओव्हर मध्ये. बरोबर ना बाबा? षटकार हाटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पांडू सराईचे छोटे बंधू राजेश सराई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार हॅट्रिक साठी. ओहो यावेळी सुरेख चांगला बॉल पाहायला मिळतो. सांगली गोलंदाजी खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. लोकेश आहे गोलंदाज स्टॅक वरती. खरं तर मागच्या मॅच मध्ये खरं तर स्थळांवरची मागणी केली. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं खरं तर ऑप्शन घेतले या गोलंदाजावरती आणि आपण चेक करणार आहोत. मागच्या मॅच मध्ये खरं तर यास लोकेश या गोलंदाजाने खरं तर बॅटिंग चांगली केली. षटकार त्याच्या बॅट्समॅन चांगले पाहायला मिळाले. फ्ली डिलिव्हरी आहे. फ्ली डिलिव्हरी आहे. चांगला बॉल खरं तर पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलची फेकी झाली. पहिल्या बॉलवरती विकेटतून जर विचार केला तर कुठल्याही प्रकारची धाव आली नाही आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर 2 बॉलची फेकी झाली, 1 विकेट. ओहो यावेळेस फटका पसरलाय. उंची भरपूर, लांबी कमी आणि ते कॅच ड्रॉप. काही ड्रॉप पाहायला मिळाले. बघता बघता तू मै करता करता इथे बॉल झालाय. थोडासा मी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा या बॉल वरती पाहायला मिळतात. 2 धाब्याने खरं तर श्री गणेशा खातं ओपन केलंय. 2 धाब्याने श्री गणेशा खातं ओपन केलंय या मॅच मध्ये. अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल 2 धावा आहे द फलकावरती. कबड्डीची मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते मित्रांनो. शेवटचा सामना दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव आणि त्यांना फाईट करतोय लिमणेवाडी या 2 संघामध्ये. आणि बॉल झालाय फरार. येतोय का डीजे? पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती डॉट, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि चौथ्या बॉलवरती चौकार. 6 धावा फलकावरती. ओहो इथे पटका फसलाय. उंची भरपूर आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षणाने केली सुकी आणि बघता बघता आपण पाहू शकाल ते 2 धावा याही बॉलवरती पाहायला मिळतात. 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. कदाचित ही कॅच पकडली असते तर खरं तर नांदगाव क्रिकेट संघाने पकड मजबूत बनवू शकला असता. कारण विचार केला तर ही कॅच ड्रॉप झाल्या ते म्हणजे युवराज या फलंदाजाच्या. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. ओहो यावेळेस लिडिनेज लागले. गॅप झोन मध्ये बॉल झालाय फरार. 4 धावांसाठी पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा फलकावरती. तोपर्यंत दिव्या डीजेला संधी. थँक्यू सो मच डीजे. काय कमालीचं संगीत करत ऐकायला मिळालं. तुला ऐकायला नाही काय तुझे कान काय सांगायचं. खरं तर राजेश सराई यांच्याकडनं षटकार हाटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 12 धावा आहेत.
ओहो याकडे अगदी विचार केला तर आपण पाहतो या फटका चांगला होता आणि बघता बघता एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळत्या. दोन धाबा क्षेपासाठी दोन धाबा या बॉलवरती पाहायला मिळाले. अगदी विचार केला तर चौथा धाबा आहे द फलकावरती. चौथा धाबा द फलकावरती पाहायला मिळतात. सुनील आहे स्टॅकिंग वरती. ओहो बेकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. बॉल झालाय फरार. 6 धावांसाठी कमालीचा फटका पाहायला मिळतो. सोमश्रीजे शिल्लारवाडीची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील नाईट रेडी शृंखलेमध्ये 2 क्रमांकाचा पारितोषिक ठरला होता लिमणेवाडी क्रिकेट संघ. ओहो यावेळेस सुरेख कमालीचा फटका नाही. काय नाही ऍक्च्युली तेवढं काही सुद्धा येड्या होत्या तेवढ्या सुन्या लिहून पडल्या का काय झालंय बा. 2 बॉल मध्ये 2 षटकार. खरं तर अगदी जर पाहायला गेलं तर ना भक्ताची वाडी नाईट रेडी शृंखला झाली तिथे 3 क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता. आज पुन्हा एकदा लिमणेवाडी क्रिकेट संघावरती संधी आली. या मॅच मध्ये जर विनर ठरला तर सुपर 5 मध्ये प्रवेश केला जाईल. परंतु जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव या संघामध्ये देखील बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे मित्रांनो. यात शंका नाही घ्या. परंतु पहिल्या डावामध्ये जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवा लिमणेवाडी क्रिकेट संघ. कारण जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव क्रिकेट संघ देखील काही कमी नाही. ओहो यावेळेस बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गावाचे गाव देव नामना गोर. सुनील बॅटमॅन व त्याडपड सोड पडच पापड घातली वानाव. बेकार का 3 बॉल आणि 3 षटकार. 32 धावा फलकावरती. अगदी 32 धावा आहे द फलकावरती. शेवटची मॅच आहे. पुढे नाहीसा बॉल फटका बसलाय. उंची भरपूर आहे लांबी कमी आणि यावेळेस 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतात. कधीतरी अगदी विचार केला तर दोन्ही संघाला 1-1 बाय मिळाली होती आणि दोन्ही संघ शेवटचा सामना खेळत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते खेळपट्टीवरती. मैदानाच्या आतमध्ये 34 धावा आहेत फलकावरती. 34 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ओहो पुढे नाहीसा बॉल फटका इथे फसलाय आणि फलंदाज थांबा. पंच रिव्ह्यू कुणाचा आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमचा. स्प्लिट डिलिव्हरी आहे. चांगला बॉल राहिला इथून पुढे खरं तर पाहायला मिळतो आणि फलंदाज खरं तर अगदी विचार केला तर बाद आहे. आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली. आपण पाहू शकाल 34 धावा आणि 35 धाव्यांचं टार्गेट आहे 2 ओव्हरमध्ये. 12 बॉल आणि 35 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये शेवटची मॅच. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो संघ मात्र खरं तर मोहन 11 क्रिकेट संघ मोरेवाडी या स्पर्धेमध्ये
सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. खरं तर श्री दिनेश दादा रसाळे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी गुन्या गोविंदाने ही स्पर्धा पाहायला मिळते. आज खरं तर मोरेवाडीची नगरीमध्ये दुसरी रात्र ही पाहायला मिळते. लिमलेवाडी आणि जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव या दोन संघामध्ये शेवटची मॅच पाहायला मिळते. 35 धाब्यांचं टार्गेट आहे 12 बॉल मध्ये. त्या धाबा चेस केल्या जातील का हे देखील पाहावा लागेल. आणि तोपर्यंत डीजे मास्टरला देवी आपण थोडीशी संधी. चला जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. खरे तर अगदी विचार केला तर सिद्धेश भाऊ आज लिमणेवाडी क्रिकेट संघासाठी खरे तर हॅट्रिक चान्स असेल. नाईट रननी शृंखलेमध्ये खरे तर बॅक टू बॅक 3 मॅचेस मध्ये 3 स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये जाण्याची आज हॅट्रिक असेल लिमणेवाडी क्रिकेट संघासाठी. परंतु ती हॅट्रिक आज पूर्ण होईल का की जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव संघ या धाबा चेस करून या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण अगदी विचार केला तर लिमणेवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर मित्रांनो 2 स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक क्वालिफाय झाले होते आणि आज देखील ती वेळ आली. शेवटचा सामना आहे 35 बनवायच्या 12 बॉल मध्ये नांदगाव क्रिकेट संघाला 35 बनवायच्या त्या बनल्या जातील का आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ला जेव्हा मॅच आणि खेळपट्टीवरती पाहायला मिळत्या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बारकी आणि सोन्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पस्तीस धाब्यांचं टार्गेट आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल सुनील गोलंदाज ट्रॅक वरती या. खरं तर सुनीलच्या बॅट्समन 3 बॉल मध्ये 3 षटकार जरूर पाहायला मिळाल्या. टीमचा सरसेनापती आहे गोलंदाज ट्रॅक वरती आणि त्यानंतर विचार केला तर बारक्या स्टॅक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय नांदगाव टीम कडनं. ओहो यावेळेस पहिल्या बॉल वरती रिव्हर्स अटॅक पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट बेकार आणि बघता इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद. मोठी विकेट फलंदाज बॅक टू डगआउट. स्वतःवरती निराशा नाराज पाहायला मिळतोय. गरज होती का या धाव्यांची कारण लक्ष देखील मोठं आहे. फलंदाज सोन्या बॅक टू डगआउट. झव्या मॅच मध्ये एक धाव फलकावरती पाहायला मिळत्या. याकडे चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप चोर मध्ये बॉल आहे. शतरचे तिथे पाहायला मिळतं. थोडं आबाद चौकास. एक नंबर काम केला फिल्डरला. नांदगाव वाले तरी 2 रन गवलं उरलं ना. 3 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 3 धावा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आहे. 35 टार्गेट आहे. ओहो यावेळी सुरेख चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये.
अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल खेळपट्टीवरती 3 धावांचा फलकामध्ये 1 विकेट देखील बाद झाला. 16 फलंदाज बाद झाला. 2 ओव्हरमध्ये 35 धावा बनवायच्यात आणि त्या बनल्या जातील का? बनल्या जातील का? पुढे रेसा बॉल फटका कबाडीचा आहे. गॅप झोन मध्ये हा बॉल झाला फरार 6 धावांसाठी. आले किती गेले नाही. आठ बॉल आणि 26 धावांची गरज. 8 बॉल 26 धावांची गरज समीकरण पाहायला मिळतं. ओहो यावेळेस रिवर्स अटॅक सक्सेसफुल. दुधाही तलवार पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. कधी तर आपण पाहू शकाल बारक्याच्या बॅट्समन हा कबालीचा संस्कार पाहायला मिळतो. म्हणजे 2 बॉल मध्ये जरूर 10 धावा आल्या. म्हणजे अशा जर धावा आल्या तर लिमणेवाडी क्रिकेट संघ पराभूत होऊही शकेल आणि अशा जर धावा जर पाहायला मिळाल्या तर जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव हा संघ विजेता होऊ शकेल. परंतु मॅच आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल ते सांगू शकणार नाही. 7 बॉल आणि 22 धावांची गरज. 7 बॉल 22 धावांची गरज. 13 धावा फलकावरती. ओहो यावेळेस अगदी पाहायला गेलं तर कॅच इथे पकडायची होती आणि बघता बघता इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 14 धावा फलकावरती. समीकरण आहे 6 बॉल आणि 21 धावांची गरज. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. 6 बॉल आणि 21 ची गरज आहे. या मॅच मध्ये बघा दोन्ही संघ संघर्ष जरूर करतात. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी एकमेकाच्या विरोधात खेळतायत. पर्यंत आज ही मॅच खरे तर लिमणेवाडी क्रिकेट संघ जिंकला तर बॅक टू बॅक 3 स्पर्धेमध्ये खरे तर क्वालिफाय केला जाणार हा संघ पहिला असेल. परंतु संघर्ष निर्माण करावा लागेल. प्रथमतः क्वालिफाय झाला होता शिल्लारवाडी या स्पर्धेमध्ये आणि तिथून द्वितीय क्वालिफाय झाला होता भक्ताचीवाडी या स्पर्धेमध्ये. आज पुन्हा एकदा मोरीवाडी या स्पर्धेमध्ये वेळ आली आहे लिमणेवाडी क्रिकेट संघासाठी आणि ती वेळ खरे तर दोन्ही संघासाठी मित्रमंडळींना जुने आहे. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. गोडदास आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आकाश आहे आणि यावेळेस अगदी आपण पाहू शकाल एक रिवर्स फटका पाहायला मिळाला आणि त्या फटकामध्ये ताकद जरूर पाहायला मिळाली. बॉल झालाय परार 4 धावांसाठी. जोपर्यंत बारक्या आहे ना तोपर्यंत मात्र मी म्हणेन की कदाचित अगदी विचार केला तर लिमणेवाडी क्रिकेट संघावरती देखील संकट राहील. कारण बारक्याची बॅटिंग लाईन चांगलीच पाहायला मिळत्या. 7 बॉल आणि 17 धावेवरती नाबाद पारी पाहायला मिळत्या. जितका नॉस्टॅक एंडवरती बारक्याला ठेवता येईल ना तितका ठेवा. कदाचित हाच फलंदाज जर इथून पुढे 5 बॉल खेळला तर मॅच फिनिश देखील होऊ शकेल. 5 बॉल आणि 17 धावांची गरज. 5 बॉल आणि 17 धावांची गरज. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो यावेळेस सुणे कमालीचा फटका आणि बॉल. ओहो पंच सांगतात इट इज द नो बॉल आहे. आता तो नो बॉल कसला आलाय पंच? पायाचा नो बॉल. पायाचा नो बॉल आला आणि तिथे बरोबर ते चौका अडवलाय की काय? चौकार तिथे वाचवलाय क्षेत्रक्षणाने आणि तिथून विचार केला तर 5 बॉल 17 धावेंची गरज होती आणि आता समीकरण आहे 5 बॉल आणि
हो सगळे बॅच चौकार नाही या एस 5 बॉल आणि 14 धाब्यांची गरज 5 बॉल आणि 14 धाब्यांची गरज 12 बॉल मध्ये बडवायच्या होत्या 35 धावा आणि त्या धावा खरं तर चेस करत आल्यात इथे पटका फसलाय उंची भरपूर लांबी कमी आणि त्या सुरेख बॉल चांगलाच पाहायला मिळतोय बॉल झालाय फरार येतोय चमकार थँक्यू बघा समीकरण अवघड होतं ते सोपं करण्याची ताकद ठेवले या फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बारक्या नावाचं वादळ 9 बॉल आणि 23 धावेवरती नावात पाहायला मिळते 4 बॉल आणि 10 धाव्यांची गरज 4 बॉल 10 धाव्यांची गरज शेवटची मॅच आहे क्वालिफायची मॅच इथे चांगला फटका आहे आणि या फटक्यामध्ये ताकद आहे एकच धाव ते घेतली जाईल का आणि बघता बघता एकच धाव आणि आता खरं तर अर्जुन या फलंदाजाला खरं तर इथून पुढे डॉट बॉल फेकावे लागतील गोलंदाजाला आता बारक्या नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय नांदगाव क्रिकेट संघाचा बिग डॉग बारक्या नॉन स्ट्राइक एंड वरती 10 बॉल मध्ये 24 धावेवरती नाबाद पाहायला मिळते समीकरण आहे अगदी विचार केला तर 3 बॉल आणि 9 धाव्यांची गरज ओहो यावेळेस कबाडीचा बॉल पाहायला मिळतो आता जर विचार केला तर हा बॉल चांगला पाहायला जरूर मिळालाय समीकरण आहे 2 बॉल आणि 9 धाव्यांची गरज 2 बॉल आणि 9 धाव्यांची गरज 2 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे मोठा फटका एखादा मोठा फटका याच बॉल वरती जर आला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जणू काय सिद्धेश भाऊ असं वाटत होतं की ही मॅच थोडीशी एकतर्फी जिंकेल की काय नांदगाव क्रिकेट संघ परंतु इथे आता पंचाळे देखील सांगितल्या जुन्या केळी जबाईट आता 2 बॉल आणि 8 धावांची गरज 1 षटकार दुहेरी धाव की 2 चौकार समीकरण आहे जुनिया क्वालिफायची मॅच आहे जरूर परंतु दोन्ही संघाकडे ही मॅच जिंकण्याची ताकद आहे यात शंका नाही दोन्ही संघाकडे ही मॅच जिंकण्याची ताकद आहे जे हनुमान क्रिकेट संघ नांदगाव किया लिमलेवाडी क्रिकेट संघ या 2 संघामध्ये एक महायुद्ध पाहायला मिळतोय शेवटचा सामना दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय टाइम झालाय 3 वाजून आणि 54 मिनिटं 3 वाजून 54 मिनिटं पाहायला मिळतात ओहो यावेळेस प्ले डिलिव्हरी पाहायला मिळाला अतिशय चांगला बॉल आता जर विचार केला तर हॅट्रिक होईल का लिमलेवाडी क्रिकेट संघाचे कारण अगदी विचार केला तर बॅक टू बॅक तर 3 स्पर्धेमध्ये त्यांचा बोलबाला राहिला परंतु अजून वेळ गेली नाहीये नांदगाव क्रिकेट संघाचे देखील हा बॉल जर खराब राहिला तर ओहो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चित्र थोडस वेगळं मित्रांनो पाहायला मिळालं बॅक टू बॅक 3 नाईट रननी शृंखलेमध्ये खरं तर आपण पाहू शकाल लिमलेवाडी क्रिकेट संघाने बोलबाला केला तो आज दुसऱ्या रात्रीमध्ये देखील स्पर्धा आपण पाहतोय मोहन 11 क्रिकेट संघ मोरेवाडी श्री दिनेश दादा रसाळ चषक 2026 मध्ये याही स्पर्धेमध्ये खरं तर लिमलेवाडी क्रिकेट संघाने एक दमदार प्रवेश केलाय सुपर 5 मध्ये गेलाय आणि तोपर्यंत डीजे ला देखील आपण थोडीशी संधी देणार आहोत